या मनमाड शहरामधून जाणाऱ्या पुणे इंदूर आणि नाशिक जळगाव महामार्गावरती गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या आहे। न्यूज 18 लोकमतने वारंवार याबाबत बातमी दाखवल्यामुळे या बातमीची आता आमदार सुहास कांदे यांनी दखल घेतली आहे। लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेत सुहास कांदेंनी उड्डाण पुलाची या ठिकाणी मागणी केली आहे। कमीत कमी मालेगाव चौफुलीपासून तर कॉलेजपर्यंत ट्रेनिंग कॉलेजपर्यंत आम्हाला एक चांगला पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पूल द्यायला लागेल। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो किंवा आपण ताबडतोब आमचे अपघात होतात, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतात, गरोदरांना त्रास होतो, ॲम्ब्युलन्स जात नाहीत, ह्या सगळ्या मनमाडकरांना ह्या त्रासातून आपण कधी मुक्त कराल आणि ही सुरुवात कधी कराल? अध्यक्ष महोदय, भूसंपादनाला जर वेळ लागत असेल, बाह्य रस्त्याला वेळ लागत असेल तो चालू करा, पण ताबडतोब तोपर्यंत आम्हाला पूल जरी दिला तरी सुद्धा आम्ही याच्यातून मुक्त होऊ, मनमाड शहर मुक्त होईल। तर मनमाड शहरामधून जाणाऱ्या इंदोर पुणे आणि नाशिक जळगाव महामार्गावरती खरं तर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या बातम्या होत्या। वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आणि न्यूज 18 लोकमतने वारंवार याबाबत बातमी दाखवलेली आहे आणि या बातमीची आता आमदार सुहास कांदे यांनी दखल घेतलेली दिसते। लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेत सुहास कांदे यांनी या ठिकाणी आता उड्डाण पुलाची मागणी केली आहे। मनमाड शहरामध्ये सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवरती आला आणि वेळोवेळी न्यूज 18 लोकमतने याबाबतची बातमी दाखवलेली आहे आणि यानंतर या बातमीची दखल घेतली आहे। आमदार सुहास कांदे यांनी लक्षवेधी मांडलेली आहे आणि यामध्ये नवीन उड्डाण पूल करण्याची मागणी केलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा संदर्भातली बातमी आहे। भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून लक्षवेधीद्वारे प्रकार उघड केलेला आहे। 11 विकासकांवरती घोटाळा केल्याचा ठपका ठेवलाय, तर पालिका नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांवर सुद्धा ठपका ठेवलेला आहे। या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। तर मंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा दिले। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। धावत्या एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्यात आला होता। कसारा आणि अकोला दरम्यान ही घटना घडलेली होती। या नराधमाला कल्याण रेल्वे पोलिसांनी आता अकोल्यामधून अटक केलेली आहे। कल्याण स्टेशनवरती मैत्री करत या मुलीला तो घेऊन गेलेला होता, अकोल्यामध्ये घेऊन गेला होता आणि अकोला रेल्वे स्टेशनला या मुलीला सोडून हा आरोपी पसार झालेला होता। दरम्यान अल्पवयीन मुलीने अकोला रेल्वे पोलिसांना सगळा प्रकार सांगितला। अकोला रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे मार्ग पोलिसांना हा गुन्हा वर्ग केलेला होता। अटक केली काय? दिनांक 29 जून 2025 रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपींना तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता। गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतं गाव शेखापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे।